जय भगवान जय भगवान जय भगवान जय भगवान जय भगवान। न्यूज चॅनल मानकरे मामा, गायत्री दीदी, आमचे अतिथी विशेष डॉक्टर विश्वासरावजी आरोटे गावकरी के मालक आहे आणि आमची पण न्यूज टीव्ही अशी चालू आहे दोन। त्याचप्रमाणे मयुरी सोनीजी, आमची आमदार ताई इरे ताई, नगरसेविका आमची मुली बसलेली आहे। त्याचप्रमाणे आपण सर्व मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिदेवो भव, सर्व ग्रुप आहे। पत्रकार मंडळी पण भरपूर आहे। आता आली पत्रकार लोक स्वतः सत्कार करते बघा, विचार करा। आणि पत्रकारांचा सत्कार करायला पाहिजे। आज इमर्जन्सी आली होती ते पत्रकारांनी वाचवली, ध्यान ठेवा, आता इमर्जन्सी वाचवली नसते। त्याचप्रमाणे मातृदेवो भव, त्यांचा पण सत्कार भरपूर चांगली रीतीने झाला। आपला देश मागे याचं कारण एकच आहे की मातृदेवचा सन्मान होत नाही। आता काहीतरी सुरुवात झालेली आहे, म्हणून जोपर्यंत मातृदेवाचा सन्मान नाही होणार, सत्कार नाही होणार, तोपर्यंत देश सुखी होणार नाही। खास ध्यान ठेवा, आज देश दुखी आहे। लोक भले काही सांगू द्या, आम्ही एवढी प्रगती केली, पण देवाला माहिती आहे तुम्ही काय प्रगती केली। 24 तास बघत असतो देव आपला नाटक, मी काय करतो, गायत्री ताई काय करते, मानकरे मामा काय करते, आरोडे सर काय करते, पत्रकार मंडळी काय करते, आमची माऊली काय करते, सर्व बघत असते आणि त्याला एक दिवस उत्तर द्यावं लागणार आहे। खास ध्यान ठेवा, काल पण पत्रकार लोकांचा 70 लोकांचा तिथे ठाण्याला गडकरी रंगायत सत्कार होता। मला तर सत्कार मिळतो, पण माझे असताना भरपूर सत्कार दिले। ते बोला मेरे को क्यों सत्कार देते, मेरा गोल्डन भरा 1000 पद सत्कार है, भगवान की कृपा से 3 दफा राष्ट्रपति अवार्ड मिला है। ये सत्कार काय का है, आप लोग का कर्म का है। आप लोग जो कर्म किया है उसके लिए 2000 लोगों को सत्कार नहीं मिलता है, वो 25 लोगों 50 लोगों को मिलता है। तो एक पत्रकार लोगों ने जो मेहनत की है उसको पुरस्कार मिला है। अभी और उनको ज्यादा संधि मिली मेहनत करने की। मुझे मेहनत करने का इतना, लास्ट में मेरी उम्र तो अभी 85 है, मगर 65 वर्ष से मैं काम कर रहा हूँ। 65 वर्षापासून मी काम करतो। कधी देवाकडे मागावं लागलं नाही मला, न मागता सर्व काय देतो आणि असं देतो की भारताला कोणाला नाही मिळालं तेवढा मिळाला मला। मी देवाला सांगतो 60 वर्षापासून, मला तर काय देऊ नको, ज्याला गरज आहे त्याला द्या। पण आज लोक काय सांगते, एवढा झाला तर अजून मिळा, अजून शेवटी काय, खाऊन तर सगळं त्या डायबिटीज झाले तुम्हाला, बाटल्या पिल्याशिवाय झोपून शकत नाही तुम्ही, पैसे वाले 2 नंबर वाले, हे पैसे काय कामाचे। त्यापासून आम्ही कुठे पण रस्त्यावर झोपून शकतो, कोणी एसी मिळाला तर ठीक आहे, नॉन एसी मध्ये पण झोपून शकतो। खरा कमाई हे आहे ते आमची गायत्री पोरी, हे बघा आमचे मानकरे मामा, काय स्वार्थ आहे त्याला। न्यूज चालवायला काही स्वार्थ नाहीये की पैसे मिळणार आहे, पण नाही, समाजाला जागवायसाठी हे न्यूज आहे। माझी स्वतःची चॅनल भरपूर आहे, आमची गावकरीची 2 चॅनल आहे। माझे रोज न्यूज होतं, म्हणून मी त्या लोकांना सांगतो माझे टाकू नका न्यूज। पत्रकार लोकांना पण मी सांगतो, माझे नाव तर रोज येते टीव्ही मध्ये। आणि आता तुमचा हे टीव्ही न्यूज चॅनलच चालणार आहे। मोठे मीडिया तो सगळे बंद झाले आहे। माझ्याकडे 600 टीव्ही आहे। मी टीव्ही चालू करायला सांगितलं नाही शाळेमध्ये, कोणी चालू नका, कारण सगळे 2 नंबर येतो, 1 नंबर येतच नाही, खरी बातम्या येत नाही। म्हणून खास द्यावा, टीव्ही मध्ये काय नाही 1 नंबरचा 2 नंबरचा आहे, पण सोशल न्यूज वाल्यांनी भरपूर, केबल वाल्यांनी चांगला काम केला आहे। युट्यूबने एक बातमी पण मस्त देते ऐकण्यासाठी। मी मोबाईल मध्ये बाईक मी ऐकतो, ते टीव्हीची बातमी कधी ऐकत नाही, कारण ऐक नाही, सगळे खोटं आहे आणि वरती तो एकदम खोटं आहे। मोठी मीडिया आज तक बाद तक सगळे बोगस आहे, पैसे शिवाय काय नसेल त्याला, पण त्याला माहिती तुमच्या बाप बघतो 24 तास। आता विचार करा, ते मीडियावाले आज तक असले काय कोणाची आहे, ज्याला देश विकला त्याची आहे। आता तो काय देणार, तो स्वतःच्या स्वार्थासाठी देणार, तुमच्यासाठी थोडं देणार। आज समाजाची हालत काय, आम्ही कधी कधी झोपडपणे जातो, बिचारी बाईक माणसाला साडी नाही चांगली सोडा, हलकी साडी पण नाहीये, अशी परिस्थिती आहे महिलाची आमची। जेवणच्या ठिकाणा नाहीये,
एवढी महागाई दिवसादिवस वाढत आहे आणि आमच्या वडाप्रधान 16,000च्या प्लॅनमध्ये फिरतो. देवाचे देव जेव्हा बोलेल होतो जेव्हा उत्तर द्यायला भारी पडेल तो बोलतो मी वर्ण आलाय कोण मग आई कशाला आली आपली. म्हणून सांगतो मी मातृदेवाला सन्मान करा, आमची घराची स्त्रीला सन्मान करा. हे बघा आमची गायत्री, हे बघा आमची तो मयुरी, तुम्हाला गाणं ऐकलं आहे किती मजा आली. ह्यांच्याकडे भरपूर शक्ती आहे पण आम्ही शक्तीची ओळखच केली नाहीये. आपल्या घरी गॅस आहे, पाणी आहे, दूध आहे, चहा आहे, पण गॅस पेटवायला कानी पेटी मिळत नाही. महिला एक दिवस नसली तरी ह्याची कदर करा तर तुम्ही सुखी होणार, कमी सुखी होणार. मी पूरे भारतात जाऊन विदेशमध्ये जाऊन पण सांगतो मातृदेव भाव सबसे बडा भगवान आहे. म्हणून घर मंदिर सारखा घराची स्त्री लक्ष्मी आहे त्याला असं ठेवा. आई वडील देवापासून मोठे आहे म्हणून माझे तुमच्या सर्वांचा जन्म झालाय. मंदिराच्या मतलब की मंदिरात विडी सिगरेट तंबाखू नाही घेता येत, मग घरात कसं आहे घेता येतो याची खबरदारी ठेवा. पत्रकारांना पण माझी विनंती आहे की वसनवरती जरा भरपूर ध्यान ठेवा, कारण की वसन दिवसाने कमी होत नाहीये. भले कितीही प्रचार करून द्या पण त्याच्या कमी होत नाही. त्याच्या पण काय त्याला सरकारच प्रोत्साहन देते, त्याला इन्कम मिळते म्हणून. पण कॅन्सर किती वाढला याचा विचारच करत नाही सरकार. म्हणून पैशासाठी सगळे झालेलं आहे. शेवटची गोष्ट माझी विनंती आहे, माझ्याकडे तो लाखो विद्यार्थी आहे, अशी पोरी बसली आहे तर 90,000 मुली आहे, 50-60,000 मुले आहे आणि शिक्षक सगळे मुलीच आहे सगळे. कारण हे पुरुषाच्या काम आता शिक्षणचा राहिला नाहीये. कारण पुरुषाला किती इन्कम झाली तरी ते कुठे कुठे फिरत असतो लेसन मध्ये, पण मुली मात्र एक शिक्षक मुलाला सांभाळते आणि शिक्षण देते. आज आमची शाळामध्ये भारतात 3रे नंबर मुली आली आहे, महाराष्ट्रात 1 नंबर मुली आली आहे. आता 10वीच्या परीक्षा केली ते इंग्लिश मिडियमची. तर परत आपला सांगतो भरपूर मुलांना सरस्वती द्या. सरस्वती आली की लक्ष्मीला यावं लागला. सरस्वती मोठी बेन आहे, लक्ष्मी लहान आहे. परत मी आमच्या आज वर्धापन दिवस आहे टीव्हीच्या, मला रोज गायत्री फोन करते, बाबा येणार 100% येणार मी बोललो, कारण तुम्ही चांगल्या कामासाठी येतो. गोदी मीडियासाठी येत नाही मी, माझा सिद्धांत आहे. पण चांगले काम जिथे करते मग ते अमेरिकेला असं जातो, लंडनला जातो, तिकडे पण आपले गुजराती मराठी सगळे लोक आहे. तर परत आपल्याला वर्धापन दिवस निमित्ताने असंच वर्धापन दिवस 100 वर्ष पण उजवते राहा आणि समाजाला जागवत राहा, तर लोक खुश होणार तुमच्यावर. आणि त्याचा बदला किती मिळतो, मला जे मिळालं भारतात कोणाला नाही मिळालं, अख्खा भारताला देतो. वडिलांकडे मामाला सांगितलं एक चेक द्यायचे 51 लाखाचे, नाही जय भगवान. एक माणसाच्या फोनला 40 CR द्यायचे, नाही जय भगवान. 2 नंबर जमा नाही करायचे, आपला 1 नंबर जमा करायचे. आणि तुम्ही जे आले ते सर्व 1 नंबरवाले, ज्यांना पुरस्कार मिळाला त्याला सर्वांना अभिनंदन देतो. जास्त मेहनत करा समाजासाठी. समाज म्हणजे देव मंदिरात कुठे नसतो. माझे लाखो मंदिर आहे, कधी मंदिरात मी देव माझ्यासोबत बोलला नाही. पण 12 वाजता ते गायत्रीकडे गेलो, फटाफट चपाती बनवून द्या, दूध द्या, चपाती खाऊन पोट भरून जाते. परत आपल्या सर्वात धन्यवाद. कार्यक्रमाला धन्यवाद. खूप मेहनत करते.